नमस्कार, मी शीतल सावंत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जाणून घेऊया दीप अमावस्येचे महत्त्व। ती का साजरी केली जाते ते पाहूया। आषाढ अमावस्या जी अमावस्या म्हणून साजरी केली जाते ती उत्साहाने पाळली जाते। या दिवशी घरातील सर्व पंथी समयी निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते। दीप अमावस्येची कथा जाणून घेऊयात। एका नगरीत एक राजा आणि त्यांची सून राहत होती। ही सून दररोज श्रद्धेने देवपूजा आणि दीपपूजन करत असे। एकदा तिने चोखून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारणा झाल्यावर तिने खोटे बोलून उंदरावर आरोप लावला। याचा राग येऊन उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात ठेवली, ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आले। काही काळानंतर राजा शिकारीवरून परतत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिवे एकत्र बोलताना पाहिले। ते आपापसात गोड नैवेद्य आणि पूजेबद्दल चर्चा करत होते। पण राजाच्या घरातील दिवा उदास होता। त्याने सांगितले की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे। हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि राणी निर्दोष असल्याचे कळले। त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरीत परत आणले। राणीच्या दीपपूजनामुळे तिच्यावरील संकट टळले। ही आहे दीप अमावस्येची कथा। दीप म्हणजे प्रकाश, तेथून प्रकाश कायमचा नाहीसा होतो। अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे तेज। ज्या ठिकाणी तेज प्रकाश असतो तिथून संकट कायमच निघून जाते। असे दिव्यांचे तेज मुलांना मिळावे, तसेच संकटावर मात करावी यासाठी घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते। दीप अमावस्येला लहान मुलांना औक्षण करून सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला जातो। औक्षणाद्वारे लहान मुलांना दृष्ट लागण्यापासून आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते। यमुनेच्या तीरावर नियमितपणे गायी मृत्युमुखी पडत होत्या। यामागे कालिया नाग कारणीभूत आहे असे बाळकृष्णाला समजले। बाळकृष्णाने नदीत उडी टाकून त्या नागावर स्वार होऊन वश करून बासरी वादन करत सर्वांना भयमुक्त केले। यामुळे यशोदेसह सर्व महिलांनी बाळकृष्णाला दिव्यांनी ओवाळले। यामुळे त्याच्यासारखे तेज, धैर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना करून ही प्रथा सुरू झाली। या दिवशी पितृतर्पणही केले जाते। हा दिवस पितरांच्या पूजेसाठीही योग्य मानला जातो। पितृतर्पणामुळे घरातील पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो। धन्यवाद।